Well, students, today we learn about chordates. Chordateचं क्लासिफिकेशन कोणत्या क्रायटेरियाने केलं, कॉर्डेटचे काही जनरल कॅरेक्टर काय आहेत, कॉर्डेटचा बेसिक प्लॅन त्यांच्या एम्ब्रियोनिक कंडिशनला काय आहे, हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. आत्तापर्यंत आपण सर्व नॉन कॉर्डेट बघितले. नॉन कॉर्डेटचे पूर्ण जनरल कॅरेक्टर बघितले, त्याचे फायलम बघितले, फायलम पोरिफेरापासून फायलम इकानोडर्मॅटापर्यंत बघितले, त्याचे पूर्णतः जनरल कॅरेक्टर, त्याचे एक्झाम्पल्स बघितले. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचे कॉर्डेट्स. कॉर्डेट्स काय आहेत ते आपल्याला बघायचे. Chordates are truly ciliate animals. Chordates are triploblastic animals. Chordates are bilaterally symmetrical animals. Chordates show well system grade animals. Chordates show well systems in their body. सिलोमेट ॲनिमल्स म्हणजे काय? ह्या प्राण्यांच्या शरीरामध्ये सिलोमिक कॅव्हिटी ही पूर्णतः डेव्हलप झालेली आहे. बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणजे काय? ह्या प्राण्यांमध्ये जर ह्या प्राण्यांना असं सेंटरमधून कट केलं, व्हर्टिकल मीडियम प्लेनमधून, तर या प्राण्याचे दोन सारखे भाग आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे त्या प्राण्यांना बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणलं गेलेलं आहे. ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स कशामुळं? तर या प्राण्यांची बॉडी 3 जर्म लेअरनं तयार झालेली असते. आउटर एक्टोडर्म, इनर एंडोडर्म अँड मिडल मिसोडर्म. या 3 जर्म लेअरनं त्या प्राण्यांची बॉडी तयार झालेली असते, म्हणून त्या प्राण्यांना ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स म्हणलं गेलेलं आहे. देन वेल सिस्टीम ग्रेड ॲनिमल्स. वेल सिस्टीम ग्रेड ॲनिमल्स म्हणजे काय? तर ह्या प्राण्यांमध्ये सर्व सिस्टीम ह्या पूर्णतः तयार झालेल्या आहेत. त्यामुळं ह्या प्राण्यांमध्ये हे कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतात. एव्हरी कॉर्डेट ॲनिमल्स शो इन देअर एम्ब्रियोनिक कंडिशन these 5 कॅरेक्टर्स. एम्ब्रियोनिक कंडिशनमध्ये सर्व कॉर्डेट ॲनिमल्स हे समोर आपल्याला दिसत आहेत ते 5 कॅरेक्टर दाखवतात. पहिला आहे ट्युब्युलर नर्व कॉर्ड. या प्राण्यांच्या शरीरामध्ये असा ट्युब्युलर नर्व कॉर्ड आपल्याला बघायला मिळतो एम्ब्रियोनिक कंडिशनमध्ये. एव्हरी कॉर्डेट ॲनिमल शो ट्युब्युलर नर्व कॉर्ड इन देअर एम्ब्रियोनिक कंडिशन. रॉड लाईक नोटोकॉर्ड. या नर्व कॉर्डच्या खालच्या बाजूला डॉर्सल सरफेसला हा रॉड लाईक नोटोकॉर्ड असतो. एव्हरी कॉर्डेट ॲनिमल शो इन देअर एम्ब्रियोनिक कंडिशन रॉड लाईक नोटोकॉर्ड. देन व्हेंट्रल हार्ट. एम्ब्रियोनिक कंडिशनमध्ये सर्व कॉर्डेट ॲनिमल्स व्हेंट्रल हार्ट दाखवतात. सर्क्युलेशनसाठी हार्ट असतं. एव्हरी कॉर्डेट ॲनिमल शो इन देअर एम्ब्रियोनिक कंडिशन व्हेंट्रल हार्ट. देन pharyngeal gills for respiration. Every chordate animal show pharyngeal gills for respiration. Then post anal tail. या सर्व कॉर्डेट ॲनिमल्स मध्ये त्यांच्या एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये पोस्ट अॅनल टेल आपल्याला बघायला मिळते. तर हे जे 5 कॅरेक्टर आहेत ते सर्व कॉर्डेट ॲनिमलच्या एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये आपल्याला बघायला मिळतात. जसं इन्व्हर्टिब्रेटचं क्लासिफिकेशन शास्त्रज्ञांनी केलं, फायलम पोरिफेरापासून ते फायलम हेमिकॉर्डेटापर्यंत, तसंच कॉर्डेटचे देखील क्लासिफिकेशन शास्त्रज्ञांना करावं लागलं. कारण कॉर्डेट मध्ये येणारे भरपूर प्राणी शास्त्रज्ञांना बघायला मिळाले. त्यामुळं कॉर्डेटचं क्लासिफिकेशन करण्यासाठी शास्त्रज्ञांनी 2 क्रायटेरिया वापरले. पहिला क्रायटेरिया वापरला प्रेझेन्स और ऑब्सेन्स ऑफ क्रॅनियम और ब्रेन बॉक्स. क्रॅनियम म्हणजे काय? तर ब्रेनच्या बाजूने असणारी आउटर सरफेसला जी कव्हरिंग असते त्याला क्रॅनियम म्हणलं गेलेलं आहे. त्याला दुसरं नाव ब्रेन बॉक्स असं आहे. आणि दुसरा क्रायटेरिया लावला कन्व्हर्जन ऑफ नोटोकॉर्ड इनटू व्हर्टिब्रल कॉलम. ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये नोटोकॉर्डचं रूपांतर हे पुढे जाऊन व्हर्टिब्रल कॉलम मध्ये होतं, असा या प्राण्यांमध्ये असे 2 क्रायटेरिया पहिल्यांदा शास्त्रज्ञांनी क्लासिफिकेशन करताना लावले. तर त्या शास्त्रज्ञांनी 2 भागामध्ये वर्गीकरण केलं. पहिल्यांदा
फर्स्ट इज प्रोटोकॉर्डेटा और त्याला एक्रॅनिएटा म्हणलं गेलेलं आहे. प्रोटोकॉर्डेट्स म्हणजे प्रिमिटिव्ह कॉर्डेट्स. दीज ॲनिमल्स आर प्रिमिटिव्ह कॉर्डेट्स. या प्राण्यांमध्ये क्रॅनियम हे अब्सेंट असतं. ब्रेनच्या बाजूची जी कव्हरिंग आहे ती या प्राण्यांमध्ये अब्सेंट असते. त्यामुळे काही प्राण्यांना प्रोटोकॉर्डेटा आणि त्यांना एक्रॅनिएटा म्हणलं गेलेलं आहे. दोज ॲनिमल्स नॉट शो क्रॅनियम अराउंड दी ब्रेन. दीज ॲनिमल्स आर प्रोटोकॉर्डेट और एक्रॅनिएट ॲनिमल्स. आणि प्रोटोकॉर्डेट का म्हणलं गेलेलं आहे तर या प्राण्यांमध्ये हे जे नोटोकॉर्ड आहे, हा नोटोकॉर्ड, त्याचं रूपांतर व्हर्टिब्रल कॉलममध्ये झालेलं नाही. त्यामुळे या प्राण्यांना प्रोटोकॉर्डेट म्हणलं गेलेलं आहे. या प्राण्यांमध्ये नोटोकॉर्ड हा आहे तसाच असतो, त्याचं रूपांतर व्हर्टिब्रल कॉलममध्ये होत नाही. त्यामुळे या प्राण्यांना, काही प्राण्यांना एक्रॅनिएटमध्ये त्यांनी किंवा एक्रॅनिएट और प्रोटोकॉर्डेटमध्ये वर्गीकृत केलं. दुसरा आहे क्रॅनिएट और व्हर्टिब्रेट. आता क्रॅनिएटा म्हणजे काय तर ज्या प्राण्यांच्या ब्रेनच्या बाहेरच्या बाजूने क्रॅनियल कॅव्हिटी असते, दोज ॲनिमल्स शो दी क्रॅनियम और ब्रेन बॉक्स अराउंड दी ब्रेन. ब्रेनच्या बाहेरून जी आउटर कव्हरिंग असते त्याला क्रॅनियम म्हणलं गेलेलं आहे. तर ज्या प्राण्यांमध्ये क्रॅनियम ब्रेनच्या बाजूने असतं त्या प्राण्यांना क्रॅनिएटामध्ये वर्गीकृत केलं. त्याला दुसरं नाव आहे व्हर्टिब्रेटा. व्हर्टिब्रेटा का म्हणलं गेलेलं आहे तर या प्राण्यांमध्ये जे नोटोकॉर्ड असतो, एम्ब्रियोनिक कंडिशनमधला जो नोटोकॉर्ड असतो त्याचं कन्व्हर्जन व्हर्टिब्रल कॉलममध्ये होतं. त्यामुळे या प्राण्यांना व्हर्टिब्रेट म्हणलं गेलेलं आहे. These animals are also show in their embryonic condition tubular nerve cord, rod-like notochord, ventral heart, pharyngeal gill slits, and post-anal tail. Also, these animals are coelobate animals, triploblastic animals, bilaterally symmetrical animals, and these animals show well systems in their body. तर आता या प्रोटोकॉर्डेटचं शास्त्रज्ञांना परत दोन भागामध्ये वर्गीकरण करावं लागलं, कारण भरपूर प्रकारचे प्राणी त्यांना बघायला मिळाले. त्यामुळं परत या प्राण्यांचं वर्गीकरण करण्यासाठी शास्त्रज्ञांनी वेगळा क्रायटेरिया वापरला. अकॉर्डिंग टू देअर लोकेशन ऑफ नोटोकॉर्ड. नोटोकॉर्डचं लोकेशन, त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये नोटोकॉर्ड कोणत्या भागात आहे त्यावरून प्राण्यांचं वर्गीकरण पुढील दोन भागामध्ये केलं. तर पहिला भाग आहे युरोकॉर्डेटा आणि दुसरा आहे सिफेलोकॉर्डेटा. तर युरोकॉर्डेटा म्हणजे काय, दोज ॲनिमल्स शो दी नोटोकॉर्ड इन देअर टेल रिजन. ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये नोटोकॉर्ड हा टेल रिजनला बघायला मिळतो, म्हणजे शेपटीच्या भागामध्ये नोटोकॉर्ड या प्राण्यांमध्ये असतो, तशा प्राण्यांना युरोकॉर्डेटमध्ये शास्त्रज्ञांनी वर्गीकृत केलं. आणि दुसरा प्रकार आहे सिफेलोकॉर्डेटा. तर सिफेलोकॉर्डेटा म्हणजे काय, दोज ॲनिमल्स शो द नोटोकॉर्ड इन देअर हेड रिजन. ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये नोटोकॉर्ड हेड रिजनला असतो त्या प्राण्यांना शास्त्रज्ञांनी सिफेलोकॉर्डेटा ह्या ग्रुपमध्ये ॲड केलं. These animals are also show in their embryonic condition these 5 characters: tubular nerve cord, rod-like notochord, ventral heart, post-anal tail, and pharyngeal gill slits. These animals also coelomate animals, triploblastic animals, bilaterally symmetrical animals, and well system grade animals. युरोकॉर्डेटाचं एक्झाम्पल आहे हर्डमानिया आणि सिफेलोकॉर्डेटचं एक्झाम आहे एम्फिऑक्सस. आता परत क्रॅनिएटाचं जर आणखी शास्त्रज्ञांना क्रॅनिएटा या ग्रुपमध्ये आढळणारे भरपूर प्राणी सापडले, तर परत शास्त्रज्ञांना वेगळ्या क्रायटेरियानुसार त्यांचं वर्गीकरण करावं लागलं. शास्त्रज्ञांनी त्यांना वर्गीकरण करण्यासाठी पुढचा एक क्रायटेरिया वापरला, प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ जॉज. ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये तोंडाला जे दोन जबडे असतात
ते जबडे ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये आहेत किंवा नाही त्याच्यावरून प्राण्यांचं वर्गीकरण करण्यासाठी त्यांनी परत 2 डिव्हिजन केले. पहिला आहे एज्ञाता आणि दुसरा आहे ज्ञाथोस्टोमॅटा. एज्ञाता म्हणजे काय? दोज ॲनिमल्स आर जॉलेस ॲनिमल्स. ज्या प्राण्यांना जॉ बघायला मिळाले नाही त्या प्राण्यांना एज्ञातामध्ये वर्गीकृत केलं. त्यांचं म्हणजे माउथ सर्क्युलर आहे, गोलाकार प्रकारचं त्यांचं तोंड असतं आणि त्यांना जॉज नसतात. अप्पर जॉ आणि लोअर जॉ हे त्या प्राण्यांमध्ये बघायला मिळत नाही. तशा प्राण्यांना शास्त्रज्ञांनी एज्ञाता या सायक्लोस्टोमॅटामध्ये वर्गीकृत केलं. आणि दुसरा आहे ज्ञाथोस्टोमॅटा. दीज ॲनिमल्स आर ट्रूली जॉड ॲनिमल्स. या प्राण्यांमध्ये दोन्ही जॉ प्रेझेंट असतात, अप्पर जॉ आणि लोअर जॉ हे दोन्ही जॉ या प्राण्यांमध्ये प्रेझेंट असतात. म्हणून या प्राण्यांना तशा प्राण्यांना शास्त्रज्ञांनी ज्ञाथोस्टोमॅटा या डिव्हिजनमध्ये वर्गीकृत केलं. These animals are also show their embryonic condition: tubular nerve cord, rod-like notochord, ventral heart, posternal tail, and pharyngeal gill slits. These animals are also triploblastic animals, coelomate animals, bilaterally symmetrical animals, and well system grade animals. या प्राण्यांच्या शरीरामध्ये हे एम्ब्रियोनिक कंडिशनला हे 5 कॅरेक्टर बघायला मिळतात आणि हे तर त्यांचे जनरल कॅरेक्टर आहेत. देन परत शास्त्रज्ञांना ज्ञाथोस्टोमॅटाचे वर्गीकरण करावं लागलं, कारण अप्पर जॉ आणि लोअर जॉ असणारे भरपूर प्रकारचे प्राणी शास्त्रज्ञांना बघायला मिळाले. त्यावरून शास्त्रज्ञांना परत त्या प्राण्यांचं वर्गीकरण कसं करावं असा प्रश्न पडला. तर त्यांनी एक वेगळा क्रायटेरिया लावला त्यांच्यावर. अकॉर्डिंग टू देअर लोकोमोटरी ऑर्गन्स. लोकोमोटरी ऑर्गन्स म्हणजे त्या प्राण्यांना चालण्या फिरण्यासाठी कोणते ऑर्गन आहेत त्यावरून शास्त्रज्ञांनी त्या प्राण्यांचं वर्गीकरण परत 2 सुपर क्लासमध्ये केलं. पहिला सुपर क्लास पायसेस आणि दुसरा आहे सुपर क्लास टेट्रापोडा. यांचं क्लासिफिकेशन कोणत्या क्रायटेरियानुसार केलं तर त्यांच्या शरीरामध्ये लोकोमोटरी ऑर्गन कोणते आहेत याच्यावरून शास्त्रज्ञांनी परत ज्ञाथोस्टोमॅटाचं 2 सुपर क्लासमध्ये वर्गीकरण केलं. फर्स्ट सुपर क्लास पायसेस. इन पायसेस ॲनिमल्स शो देअर लोकोमोटरी ऑर्गन्स थिन्स. पायसेसमध्ये येणारे प्राणी सर्व मासे असतात, फिशेस. These animals show the locomotory organ is fins. And superclass tetrapoda. टेट्रापोडा मध्ये येणारे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन 4 लेग्स असतात, 2 forelimbs and 2 hindlimbs. असे 4 लेग्स टेट्रापोडा नावाच्या सुपर क्लासमध्ये शास्त्रज्ञांनी वर्गीकरण केलं काही प्राण्यांचं. ज्या प्राण्यांना 4 लेग्स दिसून आले अशा प्राण्यांचं वर्गीकरण शास्त्रज्ञांनी सुपर क्लास टेट्रापोडामध्ये वर्गीकरण केलं. These animals are also show their in their embryonic condition: tubular nerve cord, rod-like notochord, ventral heart, posternal tail, and pharyngeal gill slits. These animals are also coelomate animals, triploblastic animals, bilaterally symmetrical animals, and well system grade animals. नंतर पायसिस मध्ये येणारे भरपूर असे फिश शास्त्रज्ञांना बघायला मिळाले. तर आता तेवढ्या फिशचं वर्गीकरण कसं करावं असा शास्त्रज्ञांना प्रश्न पडला. तर शास्त्रज्ञांनी काय केलं, त्यांच्या एंडोस्केलेटन त्यांचं कोणत्या प्रकारे आहे त्यावरून शास्त्रज्ञांनी परत फिशचे 2 प्रकार आणले. पहिला आहे कॉन्ड्रिक्थिस आणि दुसरा आहे ऑस्टिक्थिस. तर कॉन्ड्रिक्थिस म्हणजे काय
those fishes in their endoskeleton is made up of cartilages. ज्या प्राण्यांचं एंडोस्केलेटन हे कार्टिलेजने तयार झालेलं आहे त्या प्राण्यांना शास्त्रज्ञांनी कॉन्ड्रिक्थिस नावाच्या क्लासमध्ये वर्गीकृत केलं. आणि दुसरा आहे ऑस्टिक्थिस. ऑस्टिक्थिस म्हणजे काय? त्यांचं एंडोस्केलेटन बोन्स पासून तयार झालेलं आहे. दोज एनिमल्स शो देअर एंडोस्केलेटन इज बोनी. या प्राण्यांच्या शरीरामध्ये एंडोस्केलेटन हे बोन्स पासून तयार झालेलं आहे. तशा प्राण्यांना शास्त्रज्ञांनी ऑस्टिक्थिस नावाच्या क्लासमध्ये वर्गीकृत केलं. कॉन्ड्रिक्थिसचे एक्झाम्पल आहे स्कॉलिओडॉन आणि ऑस्टिक्थिसचे एक्झाम्पल आहे लेबिओ. तर these animals are also shown in their embryonic condition: tubular nerve cord, rod-like notochord, ventral heart, postanal tail, pharyngeal gill slits. And these animals also are coelomate animals, triploblastic animals, bilaterally symmetrical animals, and well-system grade animals. परत या शास्त्रज्ञांना सुपर क्लास टेट्रापोडामध्ये 4 लेग्स असणारे भरपूर प्राणी बघायला मिळाले. त्यांना त्या प्राण्यांचं वर्गीकरण करण्यासाठी आणखीन एक वेगळा क्रायटेरिया वापरावा लागला. सुपर क्लास टेट्रापोडाचं परत वर्गीकरण करण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक वेगळा क्रायटेरिया लावला. तर अकॉर्डिंग टू देअर हॅबिटॅट, म्हणजे ते प्राणी कोणत्या म्हणजे कुठं राहतात, म्हणजे ते लाईव्ह असताना कुठं पाण्यामध्ये राहतात का जमिनीवर राहतात का दोन्हीमध्ये राहतात, अशा ह्याच्यावरून क्रायटेरियावरून शास्त्रज्ञांनी परत 4 भागामध्ये प्राण्यांचं वर्गीकरण केलं. तर पहिला आहे एम्फिबिया, दुसरा आहे रेप्टिलिया, तिसरा आहे एव्स, त्याला दुसरं नाव आहे बर्ड्स, आणि चौथा आहे मॅमल्स. अशा 4 क्लासमध्ये शास्त्रज्ञांनी या टेट्रापोडाचं वर्गीकरण केलं. तर एम्फिबिया नावाचे प्राणी आपण त्यांना मराठीमध्ये उभयचर प्राणी म्हणतो. दीज ॲनिमल्स लाईव्ह इन वॉटर मीडिया अँड ऑन लँड ऑल्सो. एम्फिबियामध्ये येणारे जे प्राणी आहेत ते प्राणी पाण्यामध्येही राहतात आणि जमिनीवरही राहतात. पुन्हा रेप्टिलियामध्ये येणारे प्राणी हे प्राणी दीज आर फर्स्ट टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. रेप्टिलियामध्ये येणारे प्राणी जे आहेत ते व्हर्टिब्रेट मधले पहिले टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहेत. व्हर्टिब्रेट मध्ये येणारे पहिले जमिनीवर राहणारे प्राणी कोणते? तर त्याचं उत्तर आहे क्लास रेप्टिलियामध्ये येणारे प्राणी पहिल्यांदा जमिनीवर राहणारे प्राणी आहेत. त्याचे एक्झाम्पल आहेत कोब्रा किंवा आपल्या घरामध्ये फिरणारे पाली, त्याला इंग्लिशमध्ये लिझार्ड्स म्हणतात. पुन्हा तिसरा आहे एव्ज. एव्जला दुसरं नाव आहे बर्ड्स. तर ह्या एव्जमध्ये आपल्याला एक नवीन दुसरं कॅरेक्टर बघायला मिळतं. हे प्राणी एरियल मोडमध्ये असतात, म्हणजे हवेत उडणारे प्राणी. आणि दीज ॲनिमल्स आर 4 लेग्स, त्यांच्यामध्ये 2 हिंड लिम्स असतात आणि 4 लिम्सचं त्यांचं विंग्समध्ये रूपांतर झालेलं असतं. त्या प्राण्यांमध्ये फक्त मागचे 2 पाय बघायला मिळतात आणि समोरच्या 2 पायाचं या प्राण्यांमध्ये पंखामध्ये रूपांतर झालेलं असतं आणि हे प्राणी हवेत उडणारे असतात. आणि शेवटचा क्लास आहे क्लास एव्हचं एक्झाम्पल आहे पॅरोट, उडणारे प्राणी. आणि चौथा क्लास आहे क्लास मॅमिलिया. मॅमिलियामध्ये येणारे प्राणी यांच्यामध्ये 4 लिम्स असतात आणि हिंड लिम्स असतात. समोरचे 2 आपल्याला हात असतात आणि पाय असतात. आणि हे प्राणी जवळपास सर्वच प्राणी जमिनीवर राहणारे आहेत. दीज आर टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. मॅमल्सचे एक्झाम्पल आहे रॅट. दीज ॲनिमल्स एम्फिबिया, रेप्टिलिया, एव्ज अँड मॅमल्स हे प्राणी सुपर क्लास टेट्रापोडामध्ये येणारे आहेत. दीज ॲनिमल्स आर ट्रूली जॉड ॲनिमल्स. These animals are
these animals show in their embryonic condition tubular nerve cord, rod-like notochord, ventral heart, postnasal tail, and pharyngeal gill slits. These animals are also coelomate animals, triploblastic animals, bilaterally symmetrical animals, and well system grade animals. तर ही पूर्ण माहिती आहे कॉर्डेटाची. आणि कॉर्डेटामध्ये प्राण्यांचं वर्गीकरण कोणत्या क्रायटेरियानुसार शास्त्रज्ञांनी केलं ते आपल्यासमोर बोर्डवर आहे. आता ह्याचा पुढचा भाग आपण पुढच्या पिरियडमध्ये घेऊ. थँक्यू.